आपला DJIचा ॲक्शन 6, त्यानंतर हा आपला Insta360X5 आणि हा आपला DJIचा माईक मिनी. DJIचा हा रिसिव्हर, मोबाईल रिसिव्हर, तो ह्या दोन्ही डिव्हाइसला तुम्हाला कनेक्ट करून दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मजेत राहायलाच पाहिजे. तर आपला हा व्हिडिओ कुठला ट्रॅव्हलिंग रिलेटेड नाही आहे. तर आपण अजून एक प्रोडक्ट घेतलेलं आहे जे की आपल्या माईक रिलेटेड आहे. तर मित्रांनो, ते म्हणजे हे प्रोडक्ट आहे DJIचा माईक रिसिव्हर आहे. म्हणजे हा मोबाईल रिसिव्हर आहे. एवढा कॉम्पॅक्ट आहे की ह्याचा उपयोग आपल्याला खूप आहे. जसं की आपल्याकडे DJIचा माईक मिनी आहे, त्याचा पण रिसिव्हर आहे, पण तो जरा खूप बल्की आहे. तर हा लाईट वेट आणि एकदम कॉम्पॅक्ट आणि यूज करायला इझी आहे आणि मोबाईलला लावल्यावरती समजून पण येत नाही आणि खूप हा उपयोगाचा आहे. ह्याला पण 2 माईक कनेक्ट होऊ शकतात आणि लाईट वेट आहे. असा काही आणि आत्ताच हा रिलीज झालेला आहे DJIचा मोबाईल रिसिव्हर. आणि हा आपण कुठून घेतलेला आहे? हा आपण घेतलेला आहे ताळदेवमधून. डिझाइन इन्फो म्हणून आहे. तर ह्यांच्याकडे हे प्रोडक्ट जे मार्केटमध्ये अवेलेबल नाही, तर त्यांच्याकडे हे मिळून जातात. डिझाइन इन्फो तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन पण तुम्ही ऑर्डर करू शकता. डायरेक्ट तुमच्याकडे जसं पाहिजे तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे सगळे ऑप्शन आहेत त्यांच्याकडे. तुम्हाला वाटलंच तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांची लिंक देईल आणि जेन्युइन प्रोडक्ट असतात. काय असा प्रॉब्लेम नाही आहे. तर मित्रांनो, हा आपला असा काय हा मोबाईल रिसिव्हर आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे. तर मित्रांनो, आपण हा जो घेतलेला आहे मोबाईल रिसिव्हर DJIचा, आपल्या कोणत्या डिव्हाइसला कनेक्ट होऊ शकतो आणि आपल्या किती कामाला येऊ शकतो आणि किती यूज होऊ शकतो याचा. आणि चला तुम्हाला आता दाखवतो आपल्या कोणत्या डिव्हाइसला हा कनेक्ट होणार आहे. चला बघूया आपण. DJIचा मोबाईल रिसिव्हर घेतलेला आहे माईकसाठी. आपला जो माईक मिनी आहे हा एकदम कॉम्पॅक्ट असल्यामुळे मोबाईलसाठी यूज करायला खूप सोपा आहे. तसा माईक मिनी सोबत जो रिसिव्हर भेटलेला आहे तो पण यूज करू शकतो, बट हा एकदम छोटा असल्यामुळे दिसून येणार नाही. बघा, ह्याची पॅकेजिंग बघा अशी आहे. इथे DJIचा लोगो आहे आणि इथे सील आहे बघा, असं काही आहे. तर चला याला आपण आता अनबॉक्स करूया. याची आपण सील काढलेलीच आहे अगोदर. आणि हे बघा, खाली आहे फक्त यूजर मॅन्युअल आणि यूजर गाईड आहे. बॉक्सला साईडला ठेवूया आणि आपला हा मेन युनिट असा काही, हे बघा, खूपच छोटा आहे मोबाईल रिसिव्हर. बघू शकता आहे बघा, या बोटाच्या एवढंच आहे. एकदम लाईट वेट आहे आणि ह्याची बॉडी ट्रान्सपरंट आहे. सी टाईप आहे हा. इथे पण बघा सी टाईप पोर्ट आहे. त्यानंतर इथे बटन आहे, हे टॉगल बटन ऑफ, हे जसं की OLH म्हणजे ऑफ, लो, हाय. आणि इथे ट्रान्समीटर 1, ट्रान्समीटर 2, आपण ॲट अ टाइम 2 माईक कनेक्ट करू शकतो. आणि हे पेरिंगचं बटन आहे. हा सी टाईप आहे आणि एकदम लाईट वेट आहे. आपल्या याचं घेण्याचं कारण हेच की इझी टू यूज आणि जास्त दिसून येत नाही आणि कॉम्पॅक्ट असल्यामुळे याला कॅरी करू शकतो आपण. आपल्याकडे जो DJIचा माईक मिनी आहे त्याचा जो रिसिव्हर आहे तो खूप मोठा आहे आणि त्याला सेटअप करता खूप टाइम जातो. तर हा जेवढे पण आपले DJIचे माईक आहे मिनी 1, 2, 3, हे सगळ्यांना हा कनेक्ट होतो. बेसिकली हा मोबाईल रिसिव्हर आहे. मला दाखवतो एक अँड्रॉइड मोबाईल आहे आपल्याकडे. तसं आपण हा सी टाईपला कनेक्ट केला. हे बघा, हा आता माईक सर्च करतोय. भारी, हा एकदम कॉम्पॅक्ट असल्यामुळे हा घेतलेला आहे. बघा, एकदम खूपच छोटा आहे हा आणि लाईट वेट आहे, दिसून पण येणार नाही. तर आपला हा असा काही DJIचा मोबाईल रिसिव्हर. तर मित्रांनो, हे बघू शकता, हा आपला DJIचा ॲक्शन 6, त्यानंतर हा आपला Insta360X5 आणि हा आपला DJIचा माईक मिनी. फक्त माईक मिनी आहे. ह्याच्यासोबत 2 आपल्याला माईक भेटतात आणि एक रिसिव्हर भेटतो. तर आपण घेतलेला आहे DJIचा हा रिसिव्हर, मोबाईल रिसिव्हर, तो ह्या दोन्ही डिव्हाइसला तुम्हाला कनेक्ट करून दाखवणार आहे. तर चला पहिलं तुम्हाला हा आपला ॲक्शन 6 आहे त्याला कनेक्ट करून दाखवतो. हे बघा, हा सी टाईप आहे. तो असा काही इथे लागू शकतो.
360 आहे हे बघा. तर त्याचा हा सी टाईप आहे. इथे असा बघा इझिली कनेक्ट होऊ शकतो आणि जास्त बल्की पण नाही आहे आणि इथून आपण चार्जिंग पण करू शकतो. म्हणजे हे USB पोर्ट म्हणजे हे एंगेज नाही राहणार. आपल्याला चार्जिंग करायची असेल किंवा डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर करू शकतो आपण इझिली. तर तुम्हाला दाखवतो वन बाय वन. या दोघांमधून मी माईक कनेक्ट करून दाखवतो आणि त्यांची व्हॉईस क्वालिटी कशी आहे या मोबाईल रिसिव्हरनी. हे बघा, हा आपला असा आहे DJIचा मोबाईल रिसिव्हर. तर तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो वन बाय वन. तर चला मित्रांनो, आता आपण हा आपला DJIचा ॲक्शन 6 आहे त्याला कनेक्ट करूया. हे असा कनेक्ट केला त्याच्यानंतर हा एक ट्रान्समीटर आहे. ठीक आहे. आता हा सर्चिंग मोडमध्ये आहे. त्याला आपण आता पॉवर ऑन करूया. हे बघा, पॉवर ऑन झाला. इथे इंडिकेटर येणार. ठीक आहे. हे बटन प्रेस करून ठेवायचं. ब्ल्यू आणि ग्रीन लाईट येणार. त्याच्यानंतर हा एक बटन प्रेस करून ठेवायचं. हे बघा, आता मी इथे हॅलो इथे तुम्हाला दिसतं बघा, हॅलो याला अनलॉक करतो. हॅलो हे बघा, ही ग्रीन लाईट दिसले. हे बघा इथे हॅलो. तर ह्याच्यामध्ये आपण रेकॉर्डिंग आता करून बघूया. तर मित्रांनो, हे बघा, आपण माईक इथे हे केलेलं आहे आणि याची जी रिसिव्हरची जी सेटिंग आहे ती ऑफ ठेवलेली आहे. हे बघा, नॉईज कॅन्सलेशन ऑफ आहे. आता ह्याला मी लोवर ठेवतो. आता हे बघा, नॉईज कॅन्सलेशन इथे बघा येल्लो लाईट दिसते, चालू झाली आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आता हायवरती करून दाखवतो. आता हाय केलेला आहे आणि हा आपला एकच ट्रान्समीटर हा DJI ॲक्शन 6ला कनेक्टेड आहे. आपण दोन्ही करू शकतो. तर आता आम्ही ह्याला आहे ना थोडासा इथे ठेवतो आणि हे बघा, मी आता किती लांब जातो बघा, दरवाजापर्यंत जातो. हॅलो 1 2 3 माईक चेक. हॅलो. हे बघा, तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. हॅलो 1 2 3 माईक चेक. हा आता आहे हायवरती. आता आपण ह्याला ठेवूया, ह्याला करूया लोवरती. आता लोवरती हा एकच ट्रान्समीटर आहे. हॅलो आणि माईक इथे जवळच ठेवलेला. हॅलो 1 2 3 माईक चेक. हॅलो. तुम्हाला बघा एकदम स्पष्ट ऐकायला येत असेल. हे बघा, मी दिसतो इथे कोपऱ्यात. आता त्याच्यानंतर आपण ऑफ करूया. तर हे ऑफ केलं मी आता, नॉईज कॅन्सलेशन. आणि हे बघा, याची रेंज बरीच आहे या मोबाईल रिसिव्हरची. हे बघा, आता मी इथे आहे. हॅलो. तुम्हाला स्पष्ट येतं आहे की नाही ऐकायला माहिती नाही, ते आता एडिटिंगमध्येच कळेल. तर चला, आता आपण आपला Insta360 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यूज करून दाखवतो. याच्यामध्ये एकदम परफेक्टली यूज होतो आहे. आता Insta360मध्ये यूज करूया. आपण आता DJI 6मध्ये आपण मित्रांनो यूज करून बघितलं. आता Insta360मध्ये यूज करून बघूया. याचा साईड डोअर आपण काढलेला आहे आणि आता इथे आपण इथे कनेक्ट करूया आणि ह्याला पॉवर ऑन करूया. इथे पॉवर ऑन केल्यानंतर बघा, इथे आता तो सर्चिंग ऑलरेडी आहे ना, त्याला मी कनेक्ट केला होता. हा माईक ऑलरेडी पेअर केला होता. तर डिस्कनेक्ट केल्यानंतर इथे बघा, मी या डिव्हाइसला कनेक्ट केला तर ॲटोमॅटिक तो पेअर झाला. म्हणजे हे किती चांगलं फीचर आहे. सारखं पेअर करायची गरज नाही आहे. तर चला, आता आपण याच्यावरती बघा, इथे तुम्हाला हे बघा, हा माईक आहे. हॅलो ही लाईन दिसते तुम्हाला. हॅलो. तर चला, आता याला आपण टेस्ट करूया. ह्याची जी सेटिंग बघा इथे ऑफ, लो आणि हाय. तर मित्रांनो, आपण आता Insta360 XPIला आपण मोबाईल रिसिव्हर कनेक्ट केलेला आहे आणि याची जी सेटिंग आहे मी आता ठेवलेली आहे ही ऑफमध्ये आहे. चेक करतो एकदा. ऑफमध्ये आहे. याला इथे ठेवूया
आणि चेक करूया. आता मी जरा लांब जातो इथे, बघू शकता इथपर्यंत आवाज व्यवस्थित येतो आहे का तुम्हाला. आता ही आपली जी सेटिंग आहे ती ऑफमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण लोमध्ये चेक करूया आणि माईक इथे ठेवलेला आहे. आता नॉईज कॅन्सलेशन आपण हे बघा, आता नॉईज कॅन्सलेशन ऑन झालेलं आहे. इथे तुम्हाला लाईट दिसते आहे बघा, ही हा लो मोडमध्ये आहे. तर चला चेक करूया आता परत. आता मी इथे लांब जातो. ह्याची बरीच खूप मोठी रेंज आहे. मी इथल्या इथे घरात तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा, हॅलो 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 1 2 3 माईक चेक, हॅलो 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 हॅलो. बघा एकदम स्पष्ट येत असेल. आता रेकॉर्डिंगमध्ये कळालं आपल्याला चेक करताना. त्याच्यानंतर आता मी याला हायमध्ये ठेवतो. आता ही जी सेटिंग आहे ही हायमध्ये ठेवलेली आहे, म्हणजे नॉईज कॅन्सलेशन आहे तो हाय ठेवलेला आहे. त्याच्यानंतर कळेल आपल्याला. पण हे दोन्ही डिव्हाइसमध्ये एकदम परफेक्ट चालतो आहे. मोबाईल रिसिवर एक तर मोबाईलमध्ये तो परफेक्ट चालतो आहे. त्याच्यानंतर आपला DJIचा ॲक्शन 6 आहे त्याच्यामध्ये परफेक्ट चालतो आहे. त्याच्यानंतर आता हा आपण Insta360मध्ये आपण चेक करतो आहे. फक्त ह्याचा एकच एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो, की हा बॅटरीवरती नाही चालत. तर आपला जो तुम्हाला दाखवतो, हा आपला अगोदरचा जो रिसिवर आहे, हे बघा, हा दिसत असेल की नाही माहीत नाही. ह्याच्यामध्ये इनबिल्ट बॅटरी आहे. ह्याच्यामध्ये ऑलरेडी पॉवर आहे. आणि जो आपला मोबाईल रिसिवर आहे त्याच्यामध्ये पॉवर नाही आहे. तो लाईट वेट असल्यामुळे तो ज्या डिव्हाइसमध्ये जी बॅटरी आहे, जसं Insta3 आपला Xpi आहे, त्याची तो बॅटरी यूज करणार. त्याच्या आतमध्ये त्या रिसिवरमध्ये बॅटरी नाही आहे. तर तो आपल्या DJI ॲक्शन 6 किंवा Xpi त्याची तो बॅटरी यूज करणार. जसं की मोबाईलमध्ये पण लावलं पण एवढं बॅटरी कन्झ्यूम होणार नाही त्याची. बऱ्यापैकी नॉर्मलच बॅटरी कन्झ्यूम होणार, एवढं काही लागत नाही आहे. तर बघूया आता यूज केल्यानंतरच कळेल. हा सॅम्पल होते सगळ्या दोन्ही याचे. मोबाईलला पण यूज करून बघितला मी. चला हे बघा मित्रांनो, आता मी मोबाईलला हा रिसिवर लावलेला आहे, हा वाला सिंगल, आणि नॉईज कॅन्सलेशन हाय ठेवलेलं आहे. आता मी लोवरती ठेवतो. आणि आपला हा रिसिवर आहे. ह्याच्यामध्ये बघा इनबिल्ट बॅटरी असल्यामुळे ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत, पण हा जरा थोडा बल्की आहे. हे बघा, यूजफुल आहे तसा, पण जरा बल्की असल्यामुळे ना कॅरी करताना थोडा प्रॉब्लेम येतो. आणि हा कसा कॉम्पॅक्ट असल्यामुळे कसाही यूज करू शकतो. लाईट वेट आहे. ह्याच्यामध्ये बरेच फीचर आहे, जसं की ऑक्स लावू शकता. त्याच्यानंतर इथे सी टाईप आहे. लाईटिंग पोर्ट पण लावू शकता. इथे पण सी टाईप आहे. आणि ही चार्जिंगसाठी त्याचं त्या बॉक्समध्ये ठेवलं की ॲटोमॅटिक चार्ज होतो. आणि ही गेन सेटिंग आहे, कमी जास्त करू शकता. आणि इथे इंडिकेटर वगैरे, त्या रिसिवरमध्ये पण इंडिकेटर आहे, सी पोर्ट आहे. आणि बाकीचं सगळं जर कंट्रोल करायचं असेल गेन वगैरे, तर आपल्याला ॲपमध्ये कनेक्ट करून कंट्रोल करू शकतो आपण त्याला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. तर चला भेटू आपण एका पुढील व्हिडिओमध्ये. बाय.